सरिता मुलांना घेऊन आत झोपलेली होती. तिला कदमचं येणं, तो निरोप देणं, वासूचं दाराला बाहेरून कुलूप घालून रस्त्यालगतच्या हॉटेलात चहा पिणं, परतणं याचा गंधही नव्हता. घर शांत होतं. घरात थोडी जिवंतपणाची जाग होती, ती सरिता, सोनल आणि बबलूच्या श्वासांची, कूस बदलण्याची, हुंकारण्याची आणि कुठून तरी कानावर पडणाऱ्या रातकिड्यांच्या आवाजाची. त्यात रोडलगतच्या हॉटेलातनं जोराने आधुनिक संगीत सुरू झालं आणि त्यानं साऱ्या क्षीण आवाजांवर मात केली. वेड वेड, छंद छंद म्हणता म्हणता आपलं नाटकाचं वेड वाढत वाढत चाललंय हे वसूला जाणवलं होतं. नाटकातलं कोणी माणूस घरी दिसलं की सरिताच्या कपाळावर आठे चढत. तिचं धुसफुसणं सुरू होई. मुलांवर चिडणं वाढे. ती पण काहीतरी कारणं काढून वासूने थाटलेल्या इलेक्ट्रॉनिक दुकानासंबंधीच बोलत राही. वासूचं लक्ष इकडे तिकडे जाऊ नये, नाटकाच्या वेडानं पोट भरत नाही हे तिला अप्रत्यक्षपणे सुचवायचं असायचं. वासूलाही होतं फार भित्री आहे सरिता. भीती वाटते की आपण दुकान बंद करून टाकू आणि नाटक करीत राहू. तसे घडायला तर हवं. तो पचकन स्वतःच्या नशिबावरच हसत सुटायचा. पण अलीकडच्या 4-2 नाटकातनं त्याने छान काम केलं होतं. लोकांना त्याचं काम आवडलं होतं हेही त्याला जाणवलं होतंच.